नमस्कार नमस्कार मित्रांनो, मी ओंकार वर्तले आपलं सफर मावळची या नाविन्यपूर्ण विषयात मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो। आपण मागच्याच भागात मावळातले अपरिचित लेण्यांविषयी काही माहिती जाणून घेतली आणि अपरिचित लेण्या कुठे कुठे आहेत त्यांची आपण ओळख करून घेतली। आज आपण या दुसऱ्या भागात मावळातील एका वेगळ्याच विषयाकडे आपण वळणार आहोत। हा विषय म्हणजे आपल्या मावळाला लाभलेलं 3 नद्यांचं वरदान। तर या 3 नद्या आपल्या सर्वांनाच माहिती आहेत, इंद्रायणी, पवना आणि आंध्रा या अशा 3 नद्या। या 3 नद्या म्हणजे मावळच्या जीवनवाहिनीच अशा म्हणल्या पाहिजे। खरं म्हणजे बरेच जण विचारतील की नद्या हा कसा वेगळा विषय होऊ शकेल, परंतु बऱ्याच जणांना माहिती नसेल की नद्या आणि मानवी जीवन हे नातं अगदी घट्ट आहे। कारण आपल्या सर्वांनाच माहिती असेल आणि अनेकांनी वाचलं देखील असेल की मानवी संस्कृती ही रुजली, टिकली आणि विस्तारली ही या नद्यांच्याच काठी। सिंधू संस्कृती हे सर्वांना हे उदाहरण माहिती आहे। म्हणूनच नद्यांचं जे महत्त्व आपल्या मानवी जीवनात आहे ते अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। त्यामुळेच या नद्यांकडे वळताना आपल्याला एक निसर्गप्रेमी आणि एक अभ्यासाच्या दृष्टीने आपण वळलं पाहिजे। तर अशा या नद्यांची आपण या आजच्या भागात आपण ओळख करून घेणार आहोत। तर खरोखर म्हणजे आपला मावळ तालुका एक भाग्यवान म्हणला पाहिजे की त्या 3 नद्या आपल्या मावळातून वाहत गेलेल्या आहेत। तर सर्वप्रथम आपण पहिली जी नदी आहे पवना नदी, या नदीकडे वळूयात। खरं म्हणजे या पवना नदी ज्या भागातून जाते त्या भागाला पवन मावळ असं म्हणले। तसं वास्तविक आपल्या मावळाची 3 भौगोलिक भाग होतात, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे। पवन मावळ असेल, नाणे मावळ असेल आणि आंध्र मावळ असेल। तर या तिन्ही जे काही भाग आहेत, ह्या 3 भाग जे आहेत ते तिन्ही भाग या 3 नद्यांच्या अस्तित्वामुळे पडलेले आहेत। तर पहिली जी आपली पवना नदी आहे, ही पवना नदी ज्या भागातून वाहत गेलेली आहे त्या भागाला पवन मावळ असं नाव पडलेलं आहे। पूर्वीच्या काळी कसं असायचं, 2 डोंगराच्या मधून जी नदी वाहत गेलेली आहे त्या बाजूच्या परिसराला खोरं असं म्हणण्याची पद्धत होती। म्हणजे पवना नदी वाहत गेली म्हणून तो भाग झाला पवनेचं खोरं, आंध्रा नदी वाहत गेली तो भाग म्हणजे आंध्रा नदीचं खोरं, आणि इंद्रायणी नदी ज्या भागातून वाहत गेली ते इंद्रायणीचं खोरं। त्यामुळेच या भौगोलिक जी काही भाग पडले, हे भौगोलिक भाग या नद्यांच्या मुळे पडलेले आहेत। आणि अगदी शिवकाळातही आपण हे 3 जे बघतो, पवन मावळ असेल, आंध्र मावळ असेल किंवा नाणे मावळ असेल, त्या काळापासून प्रचलित आलेली ही नावं आहेत। तर असं हे आपलं पवन मावळ, या पवन मावळातूनच आपली सर्वांची आवडतीची आणि लाडकी अशी पवना नदी वाहत गेलेली आहे। तसं पाहिलं तर आपण असं बऱ्याच वेळा म्हणतो की नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ कधी विचारू नये, परंतु आपल्या सर्वांनीच त्याचा अभ्यास देखील केलाच पाहिजे। कारण नदी कुठून उगम पावते तर तिचा जो प्रवाह आहे तो कोणत्या भागातून होतो हे आपण अभ्यासलं पाहिजे। तरच आपल्याला कळेल की या नदीचं आपल्या जीवनात किती महत्व आहे। तर असं पवना नदीचं सुद्धा आपल्या मावळावर किती उपकार आहे हे आपल्याला कळून येते। तर पवना नदी उगम पावते ही सह्याद्रीच्या डोंगर रांगातून उगम पावते। आतवन नावाचं गाव आहे, म्हणजे आपण बरेच जण लोणावळ्याच्या जवळील टायगर पॉइंट कडे जात असतो, त्या टायगर पॉइंटच्या जवळच आतवन नावाचं गाव आहे। म्हणजे मावळ तालुक्याचं शेवटचं गाव, अगदी काही घर त्या गावात आहेत। म्हणजे गाव सुद्धा नकाशा शोधायला सुद्धा आपल्याला दमछाक होईल असं छोटस गाव आपल्या मावळच्या एका टोकावर वसलेलं आहे। ह्या गावातून आतून आपल्या पवना नदीचा उगम होतो। ही जी पवना नदी तिथून उगम पावते हे, आणि तिचा जो प्रवाह आहे तो पवना धरणातून, आता सध्या तिथे पवना धरण बांधलेलं असल्यामुळे ह्या पवना आपल्या नदीचा उगम स्थान आपल्याला फक्त शोधावं लागतं, परंतु खरी नदी आपल्या डोळ्यांना दिसते ती पवना धरणाच्या पुढूनच। कारण अनेक लहान मुलांना सुद्धा आपण विचारलं तर पवना नदी कुठे, ते धरणातूनच उगम पावते असं म्हणतात, परंतु वास्तविक तसं नाहीये। धरण बांधल्यामुळे नदीचा मूळ प्रवाह लुप्त झालेला आहे आणि पवना धरणात गडप झालाय, म्हणून पवना नदी जी आपल्या डोळ्यांना दिसते ती पवना धरणाच्या पुढूनच दिसते। परंतु इतिहासाच्या दृष्टीने आणि अगदी धार्मिकतेच्या दृष्टीने हे जो काही पवना धरण जे काही बांधलं त्या काळी या पवना धरणाच्या अगोदर
त्या पवनेच्या खोऱ्यात खूप सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक बीजं रोवली गेली. हे बऱ्याच जणांना माहिती नाही. कारण ह्या जेव्हा पवना धरण झालं, या पवनेच्या खोऱ्यात एक वाघेश्वर नावाचं खूप अप्रतिम हेमाडपंथी धाटणीचं असं एक मंदिर त्या काळी तिथं होतं. आणि जेव्हा धरण झालं तेव्हा ते देवालय पाण्यात बुडालं आणि एक खूप मोठा ठेवा आपल्या पवण्याच्या खोऱ्यातला नाहीसा झाला. आजही आपल्याला ते पवनेच्या धरणातलं वाघेश्वराचं शिवालय आपल्याला पाहायला मिळतं. पण त्यासाठी मार्च एप्रिल नंतर आपल्याला तिकडे जावं. धरणाचं पाणी जेव्हा ओसरतं तेव्हा ते देवालय उघडं पडतं. वाघेश्वर नावाचं गाव आहे पवनेच्या खोऱ्यात, धरणाच्या वरच्या बाजूला. आजही आपण तिथे गेला तर ते आपल्याला देवालय बघायला मिळतं. त्यावरून आपल्याला कळून येईल की बाबा किती त्या काळी धार्मिक बीज आपल्या पवना नदीच्या काठी रोवली गेली होती. एवढंच नव्हे तर ह्या पवनेच्या खोऱ्यात तुंग, लोहगड, विसापूर असे बलदंड दुर्ग या पवनेच्या खोऱ्यात वसले होते. म्हणजेच ह्या पवनेच्या खोऱ्याने इतिहास देखील अनुभवला. इतिहासातल्या 2 महत्वाच्या घटना या पवनेच्या खोऱ्याने अनुभवल्या. एक पहिली जी घटना आहे, ही पहिली महत्वाची घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी सुरतेची लूट आणली ती या लोहगडच्याच किल्ल्यावर ठेवलेली होती. म्हणजे स्वराज्याचा एक महत्वाचा क्षण या पवनेच्या खोऱ्याने अनुभवला. दुसरा एक क्षण ऐतिहासिक या पवनेच्या खोऱ्याने अनुभवला तो म्हणजे महाराजांनी कारतलब खानाचा जो काही पराभव केला उंबरखिंडी, ती उंबरखिंड सुद्धा या पवनेच्या खोऱ्यातूनच पुढे जाऊन आपल्याला दिसते. ते 2 ऐतिहासिक महत्वाचे घटनांचे साक्षीदार राहिलेलं आपलं हे जे पवनेचं खोरं आहे. एवढंच नव्हे तर बऱ्याच जणांना माहिती नाही की ह्याच पवनेच्या खोऱ्यात कातळ कला संस्कृती देखील उदयाला आली. म्हणजे दगडात खोदून केलेल्या लेण्या या पवनेच्या खोऱ्याने पाहिल्या. बेडसे लेणी असेल, तिकोनाच्या पायथ्याची तिकोना लेणी असेल किंवा येलगोलची लेणी असेल, या साऱ्या कला या पवनेच्या खोऱ्याने पाहिलेल्या आहेत. त्यावरून या पवनेचं खोरं आपल्याला त्याचं महत्व लक्षात येईल. तर पवनेचा जो प्रवाह आहे तो काळे कॉलनीतून खरा सुरू होतो. काळे कॉलनीतून कोथुर्ण्याला जातो. कोथुर्ण्याला नदीच्या तीरावर खूप सुंदर घाट बांधलेला आहे. तो घाट खरोखर सुंदर आहे. म्हणजे काही काही ठिकाणी पवना जी काही सुंदर दिसते त्यापैकी जे कोथुर्णेचं ठिकाण मला असं वाटतं की तिथून आवर्जून नदी व्हावी, कारण या नदीवर तिथे घाट बांधलेला आहे. गोनी दांडेकर असं म्हणतात की नदीवर घाट बांधणे म्हणजे नदीला असलेला अलंकारच जणू. म्हणजे नदी तिथे खूप सुंदर दिसते, घाट म्हणजे नदीचा अलंकारच. म्हणजे तासन तास तिथं घाटावर बसून पाण्यात पाय सोडून आपल्याला बसावंसं वाटतं. तर असं हे कोथुर्ण्याचं ठिकाण. तिथून पवना नदी खूप छान दिसते. मग तिथून कोथुर्ण्यावरून जी नदी निघते ती अगदी शिवली, भडवली, आरडव, कडधे मार्गे पुढे मार्गस्थ होते. आपल्याला पवना नदी पुढे दिसते, ते कडधेच्या पुढे गेले की कडधेच्या पुलावरून कडधे आणि आरडवच्या मध्ये पूल लागतो. तिथून पवन्याचं खूप मोठं विस्तीर्ण आपल्याला पात्र दिसतं. आणि तिथून पवना नदी खूप अवखळ होते. पुलावर उभं राहिलं की उजव्या बाजूला पवन्याचं शांत गंभीर पाणी दिसतं आणि उजव्या बाजूला खाली थोडा उतार आहे, त्यामुळे खूप अवखळ भासते. तिथून पुढे पवना नदीचा असा मस्त वळणदार प्रवाह आपल्याला दिसतो. नंतर ती नदी पुढे आरडव नंतर थुगावला जाते. थुगावला पण पूल आहे, पुलावरून सुद्धा अप्रतिम दृश्य दिसतं. तिथे एक थोडासा उतार आहे. पावसाळ्यात तिथलं दृश्य म्हणजे एकदम भन्नाटच. म्हणजे खरोखर ज्यांना नदी जर पाहायची असेल तर तुम्ही आवर्जून या 2 पुलावर उभं राहून नदी बघा, शांत चित्ताने नदी बघा. तुम्हाला नदी किती गहरी आणि किती गंभीर असते हे तिथं उभं राहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. नंतर थुगावरून ती नदी आडे, ओझरडे, सडवली मार्गे पुढे अगदी आपल्या सोमाटणे मार्गे ती पिंपरी चिंचवडच्या हद्दीत प्रवेश करते. तर असं हे पवन्याचं खोरं. तर आपण नंतर येऊया इंद्रायणी नदीच्या खोऱ्याकडे. इंद्रायणी नदी, खरं म्हणजे इंद्रायणी या शब्दाचं सामर्थ्य अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. खरं म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की या इंद्रायणीचं एवढं सामर्थ्य आहे मोठं की ही जी नदी आहे ही नदी 2 संतांची चरणस्पर्शणारी नदी आहे. जगद्गुरु संत तुकोबा महाराज आणि माऊली संत ज्ञानेश्वर यांच्या तीर्थक्षेत्राला स्पर्शून जाणारी ही नदी, भिवून आळंदी ही दोन्ही तीर्थक्षेत्रे ज्या नदीच्या काठी बसली आहे ती नदी म्हणजे इंद्रायणी. आणि आपलं भाग्य थोर की ही नदी आपल्याच मावळातून उगम पावून ही पुढे या तीर्थक्षेत्राकडे रवाना होते. तर आपण येऊया नदीच्या उगमाकडे. बऱ्याच जणांना माहिती नाही की इंद्रायणी नदी ही कुरवंडे गाव जे आहे लोणावळ्याच्या तिथे, लोणावळा खंडाळ्याच्या जवळ, या कुरवंडे
गावाच्या एका डोंगरात, म्हणजे तेही सह्याद्रीचा माथा झाला, या माथ्यातून उगम पावते. नागफणीच्या शेजारी हे कुरवंडे गाव आहे, नागफणीचा डोंगर, तर तिथून उगम पावते. परंतु ती पुढे टाटा धरणात लुप्त होते, म्हणजे टाटा धरण लागतं आणि पुन्हा टाटा धरणाच्या पुढे या नदी आपल्याला दिसायला लागते. म्हणजे ती लोणावळ्यातून ती आपल्याला पुढे मार्गस्थ होते. तर हे जे इंद्रायणीचं जे खोरं आहे, हे इंद्रायणीचं खोरं सुद्धा अशाच ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कलेचं पीठ त्या काळी ओळखलं जायचं. याला कारण म्हणजे ह्याच नदीच्या खोरात, म्हणजे इंद्रायणी नदी ज्या खोऱ्यात वाहत गेली त्या खोऱ्याला नाणे मावळ असं नाव होतं पूर्वी. आजही आपण त्याच नावाने ओळखलं जातं इंद्रायणी नदीचं खोरं, नाणे मावळ. तर या खोऱ्यात कारला भाजीसारखी जागतिक कीर्तीच्या लेण्या या नाणे मावळात आपल्याला वसलेल्या दिसतात, इंद्रायणी खोऱ्यात वसलेल्या दिसतात. तर कारले भाजीला सर्वांनाच माहिती आहे. या व्यतिरिक्त शिलाटणे, देवघर अशा लेण्या, नंतर वडक लेणी, या लेण्या सुद्धा ह्याच इंद्रायणीच्या खोऱ्यात आपल्याला पाहायला मिळतात. यावरून आपल्याला कळेल की ह्या इंद्रायणीच्या काठी सुद्धा कातळ कला विकसित झाली. एवढेच नव्हे तर बऱ्याच जणांना माहिती नाही की राजा रवी वर्मा सुद्धा याच खोऱ्यातील आपल्या मळवली ठिकाणी राहिला होता आणि याच खोऱ्याच्या निसर्गप्रेमाने वेडा झाला आणि इथेच त्यांनी अनेक चित्र काढली. पूर्वी त्याचा मळवली ठिकाणी, मळवलीच्या तिथे त्याची शिळाप्रेस होती, परंतु आता ती दुर्दैवाने तिथे नाहीये. परंतु तो तासन तास या इंद्रायणीच्या खोऱ्यात बसून निसर्गाकडे बघून तो चित्र त्याला सुचायची असं म्हणतात. तर अशा अनेक घटनांचा साक्षीदार राहिलेलं हे खोरं आपल्याला बऱ्याच जणांना माहिती नाही की आपण नुसती नदी बघतो, पुढे जातो. परंतु या नद्यांच्या खोऱ्यांचा जर अभ्यास केला तर या खोऱ्यांनी किती कला पाहिल्या, किती ऐतिहासिक क्षण अनुभवले हे आपल्याला अभ्यासाला पाहिजे. तरच आपल्याला आपल्या तालुक्याचं भौगोलिक स्थान, आपल्याला भौगोलिक माहिती कळून येते. एवढं. आता आपण इतिहासाकडे वळूया. आता 2 लढ्या आपल्या इतिहासाने पाहिल्या. यातली पहिली लढाई जी आहे ती सुरतेच्याच लुटेची वेळी आहे. शिवाजी महाराजांचे बालमित्र नारोबापूजी देशपांडे यांनी वडगावच्या इथे मोगलांशी लढाई केली आणि त्या ठिकाणी ते धारातीर्थी पडले. त्यांची समाधी आजही वडगावला पाहायला मिळते. आणि दुसरी जी घटना इंद्रायणी खोऱ्यांनी अनुभवली ती म्हणजे सर्वांना माहितीच आहे, वडगावची लढाई. इंग्रज व मराठी यांच्यात झालेली ही लढाई. या लढाईत सुद्धा आपल्या मराठ्यांनी विजय मिळवला आणि त्याचं स्मारक सुद्धा वडगावच्या ठिकाणी बांधलेलं आहे. तर असे 2 महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना आपल्या या इंद्रायणी खोऱ्याने अनुभवल्या. तर अशी इंद्रायणी आपल्याला जर आपण रस्त्याने गेलो तर आपल्याला ती कामशेत आणि मळवलीच्या दरम्यान जो पूल लागतो तिथे आपल्याला दिसते. तिथं पात्र खूप अरुंद वाटतं आणि जास्त खोल वाटत नाही. परंतु ह्याच पुढे म्हणजे वाडीवळेच्या जवळ इंद्रायणी नदीला वाडीवळेच्या इथे कुंडलिका नदी येऊन मिळते. या कुंडलिका आणि इंद्रायणीच्या संगमावर वाडीवळे येथे शंकराचं अप्रतिम मंदिर आहे. म्हणजे खरोखर म्हणजे महाशिवरात्रीला तिथे तर खूप मोठी यात्रा भरते, पण त्या संगमावरचं हे मंदिर अक्षरशः पाहण्यासारखं आहे. आणि नंतर आपल्याला सर्वच माहिती आहे कामशेत जवळून इंद्रायणी नदी आपल्या रस्त्याला समांतरपणे वाहत असते. पुढे ती टाकवेला आपल्याला पाहायला मिळते. टाकवेच्या पुलावरून आपण प्रभाव बघू शकतो. नंतर तळेगावला ती वळसा मारून जाते. तळेगावच्या जवळ आपलं हरण टेकडीवर जर तुम्ही उभे राहिले तर त्या इंद्रायणी नदीचा वळणदार प्रवाह आपल्या खरोखर म्हणजे नजरेला सुखावतो. पुढे तीच नदी आपली इंदोरी जवळून जाते. इंदोरीच्या भुईकोटाजवळून ही नदी जाते आणि तिथे ही नदी जणू काही इंदोरीच्या भुईकोटाला तो खंदक म्हणूनच वाटते. आणि तिथून पुढे पुन्हा त्या पुलावरून सुद्धा अप्रतिम दृश्य दिसतं इंद्रायणीचं. आणि पुन्हा जर तुम्हाला हीच इंद्रायणी जर पाहिजे असेल तर इंदोरीच्या तिथे बेगडेवाडीच्या म्हणजे तुम्ही जर हायवेने आला तर बेगडेवाडी तिथून कुंडमळा लागतं. कुंडमळ्याला रांजणखळगे येते या नदीच्या पात्रात. पण ते सुद्धा खूप बघण्यासारखं आहे. पावसाळ्यात तर म्हणजे आता पर्यटक तिथे वाढायला लागले, पण अप्रतिम म्हणजे निसर्गाची किमया असलेले रांजणखळगे आपल्याला इंद्रायणीच्या पात्रात पाहायला मिळतात. नंतर पुढे ती पुन्हा देहू आळंदी तीर्थक्षेत्राकडे ती नदी पुढे वाहत जाते. तर अशी ही इंद्रायणी नदी म्हणजे अगदी उगमापासून तर तिचा प्रवाह मावळ तालुक्यातून बाहेर पडेपर्यंत ही नदी खरोखर पाहण्यासारखी. आणि याच नदीच्या ज्या खोऱ्यात आपली अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक बीज रोवली. तर ही सुद्धा इंद्रायणी नदी आपल्या मावळला लाभलेलं वरदानच म्हणलं पाहिजे. नंतर आपण वळूयात
पुढच्या नदीकडे आंध्रा नदी. मला इथे एक सांगावंसं वाटतं की आंध्रा ही जी नदी आहे ती बऱ्याच जणांच्या दृष्टीने कमी महत्त्वाची नदी असं बऱ्याच जणांना वाटेल देखील, आणि ती वस्तुस्थिती आहेच तशी. कारण इतर दोन नद्यांच्या मानाने ही नदी काहीशी लहान सुद्धा आहे. परंतु माझ्या मते ह्या नदीचं महत्त्व हे अगदी हजारो वर्ष, म्हणजे याचा जर इतिहास बघितला आहे नदीचा उल्लेख, तर हजारो वर्ष ही नदी मागे जाते. ही जरी आकाराने पवना आणि इंद्रायणीच्या मानाने जरी आकाराने जरी ही नदी लहान असली तरी ह्या नदीचं महत्त्व हे खरोखर म्हणजे आपल्याला जर ऐकून धक्काच बसेल की ह्या नदीचा आंध्रा या शब्दाचा अपभ्रंश झालेला असे इतिहासकार म्हणतात. आंध्रा शब्दाचा अपभ्रंश होऊन तो आंध्रा झालेला आहे. तर आंध्रा म्हणजे काय, तर याचा इतिहास इसवी सन पूर्व 230 तर इसवी सन 230, म्हणजे आता आपण फक्त 2020 साल चालू आहे. परंतु एवढ्या हजारो वर्ष मागे गेलं तर या भागाचा काही उल्लेख इतिहासकारांना सापडलेला आहे. आणि हा जो उल्लेख आहे तो सह्याद्री नावाच्या पुस्तकात देखील आपल्याला वाचायला मिळतो. तर खरोखर म्हणजे पूर्वीच्या काळी या कालावधीत इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 220 या कालावधीत 7 वाहनांचं राज्य हे आपल्या पूर्ण परिसरात होतं. आणि 7 वाहनांची जी राजधानी होती ही राजधानी होती पैठण. आणि या 7 वाहनांना पुराण काळात आंध्र या नावाने ओळखलं जात होतं. आंध्र. आता आंध्र हा जो शब्द आहे हा महाभारतात देखील आलेला आहे. आंध्र औंड्र या नावाने आलेला आहे. औंड्र हा म्हणजे ऐतरेय ब्राह्मण, हा म्हणजे मूळचा हा पशुपालक समाज होता. परंतु अपभ्रंशाने औंड्रचं आंध्र झालं आणि आंध्रचं आंध्र झालेलं आहे. म्हणजे अनेक इतिहासकार असे म्हणतात की जे सातवाहन राजे होते ते ह्याच नदीच्या खोऱ्यातून याच नदीच्या खोऱ्यात त्यांचं वास्तव्य होतं. तर असा जो इतिहास लाभलेला जे आहे आपलं आंध्रा नदीचं खोरं हे खरोखर इतिहासा दृष्टीने आणि आपल्या प्राचीन धार्मिकतेच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आता या आंध्रा नदी जी आहे, या आंध्रा नदी जी उगम पावते भिवपुरीच्या डोंगराजवळ, खांडी कुसूर जवळ ते भिवपुरीचे डोंगर आहेत ना, त्या डोंगरातून उगम पावते आणि तिथून ती वाहत पुन्हा राजपुरी जवळ इंद्रायणी नदीला मिळते. म्हणजे इंद्रायणी आणि आंध्रा एकत्र होऊन राजपुरीहून पुन्हा पुढे जातात. तो हा जो मधला पट्टा आहे अगदी भिवपुरीच्या डोंगरापासून खांडी कुसूर पासून तर अगदी राजपुरीपर्यंत या पट्ट्यात अनेक गावं येतात. अगदी इंगळूण असेल, किवळे असेल, तुमचं कशाळ असेल, भोयरे असेल, तर या सर्व गावांमधून ही आंध्रा नदी वाहत जाते. सध्या या नद्यांवरती ठोकळवाडी आणि आंध्रा नावाची 2 मोठी धरणं बांधण्यात आलेली आहेत. तर इतर जे आपण 2 खोरी बघितली, या दोन्ही खोऱ्यांमध्ये जशा लेण्या त्या काळी विकसित झाल्या, सांस्कृतिक केंद्र जशी विकसित झाली, तशीच या नदीच्या खोऱ्यात देखील कल्लाट, आपल्याला माहिती असेल कल्लाटमध्ये सुद्धा एक लेणी आहे. नंतर फिरंगाईची लेणी आहे नानोली जवळ, नंतर कांबरेची लेणी आहे. या लेण्या सुद्धा याच नदीच्या खोऱ्यात विकसित झाल्या. एवढंच नव्हे तर बऱ्याच जणांना माहिती नाही, कुसूर घाटवाट म्हणजे पूर्वीच्या काळी जसे आपण आता हायवेनी खाली कोकणातून वरती येतो किंवा वरून खाली कोकणात जातो महामार्गाने, तसं पूर्वीच्या काळी असे प्राचीन घाट मार्ग होते. तो कुसूर नावाचा जो घाट मार्ग होता तो सुद्धा या आंध्रा खोऱ्यातून पुढे जात होता. म्हणजे नाला सोपारा, कल्याण जवळचा नाला सोपारा बंदरातून घाटवाट यायची आणि ती कुसूर मार्गे आपल्या आंध्रा नदीच्या खोऱ्यातून पुढे पुण्याला जायची. तर असा प्राचीन व्यापार सुद्धा या आंध्रा नदीच्या खोऱ्याने अनुभवला. तर असं आहे आपल्या मावळाच्या 3 नद्यांची ओळख. खरोखर म्हणजे उगमांपासून तर अगदी त्याचा प्रवाह हा खरोखर बघण्यासारखा आहे. आपण पवना आणि इंद्रायणी तर पाहतच असतो, पण आंध्रा नदीचं खोरं हे खरोखर पाहण्यासारखं आहे. पावसाळ्यात तर तिथे स्वर्गच अवतरतो असं म्हणतात. आपण बरेच जण खांडी कुसूरला फिरायला जातो आणि धबधब्यांमध्ये भिजतो देखील. परंतु नदी खरी बघायची असेल तर तुम्ही पावसाळ्यात बघा, हिवाळ्यात बघा, उन्हाळ्यात बघा. या 3 ऋतूत ह्या नदीचं सौंदर्य खूप तुम्हाला वेगळंच वाटेल.
खरं म्हणजे या 3 नद्यांची ओळख करून द्यायचं कारण असं आहे की आपण आजच्या जीवनात नद्यांना आपण दुर्लक्षित केलेलं, आपला सगळा केर कचरा किंवा नद्यांचं सांडपाणी सगळं आपण नदीत सोडत असतो. पण आपलं मावळचं सुदैव असं की या तिन्ही नद्या अजूनही आपल्या इथे प्रदूषित अशा म्हणाव्यात अशा झालेल्या नाही. त्यामुळे अगदी आजही या नद्यांच्या काठावरची गावं इथलं हे जे पाणी आहे ते डायरेक्ट पितात, थेट पितात, म्हणजे शुद्धीकरण कधी कधी करत सुद्धा नाही. कारण या नद्यांच्या मध्ये प्रदूषण सोडलेलं नाही. कारण आजही आपल्या आंधर मावळ असेल, पवन मावळ असेल किंवा नाणे मावळा, ती जी लोक आहेत आजही नदींना ही देवताप्रमाणे देवांप्रमाणेच जपतात. पवना नदीला तर पवनामाई या नावाने अगदी आईच्या मायेने प्रेम करतात इथली लोक. तर अशा या 3 नद्या म्हणजे मावळचं आपलं भौगोलिक वरदान म्हणलं पाहिजे. आणि वास्तविक नद्यांचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे. म्हणून आपण जेव्हा मावळमध्ये असाल किंवा मावळाच्या या तिन्ही वेगवेगळ्या भौगोलिक भागात जेव्हा फिरसाल तेव्हा या तिन्ही नद्यांची भेट घ्यायला विसरू नका. आणि एवढंच नव्हे तर या नद्यांचं जे संगोपन किंवा आपण संवर्धन जे म्हणतो हे सुद्धा आपण केलं पाहिजे, हे आपलं कर्तव्य म्हणलं पाहिजे. कारण या नद्यांच्या काठाने किंवा नद्यांच्या साक्षीने आपल्या मानवी जीवनाची प्रगती झाली, वैचारिक मशागत झाली, धार्मिक विजय रोवले गेली. त्या नद्यांचं उतराई होणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. त्यामुळे नद्याकडे केवळ पर्यटन न बघता त्यांच्याकडे पावित्र्य या दृष्टीने बघितलं पाहिजे आणि त्याची सफर केली पाहिजे. लहान मुलांना सुद्धा दाखवलं पाहिजे. या नद्यांच्या पात्राची ओळख करून दिली पाहिजे. तरच आपला हा जो वारसा आहे मावळचा हा पुढच्या पिढीकडे आपण निश्चितपणे सोपवू शकतो. तर असो, सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.